ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास नाशिक जिल्ह्याची नाशिक येथील राणेगण सिद्धी येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये संघटनेमार्फत संघर्ष करून केंद्र व राज्य शासनाला माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचे तसेच दप्तर दिरंगाई कायदा व महाराष्ट्र नागरिक सेवा हमी व बदली कायदा तसेच लोकायुक्त कायदा असे एकूण 10 लोकाभिमुख जे कायदे करण्यात आले त्या कायद्याची जनजागृती करून सोबतच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी स्थानिक नागरिकांना संघटित करून लोक आंदोलन उभे करा असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले व आंदोलनाकरिता मोलाचे मार्गदर्शन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे यांनी केले। तसेच यावेळी नाशिक जिल्ह्यासोबतच नांदगाव तालुका बांधणीसाठी सूचना देखील त्यांनी केल्या। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे यांच्यातर्फे नाशिक जिल्हा व नांदगाव तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्रही यावेळी देण्यात आले। तर बैठक संपल्यानंतर नांदगाव तालुका शाखेच्या वतीनं अण्णासाहेब हजारे यांचे सत्कार करण्यात आले। यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष निशिकांत पगारे, नांदगाव तालुका अध्यक्ष भीमराज लोखंडे, कादिर शेख, ॲडव्होकेट फरीदा मिठाईवाला, अफरोज अत्तार, वसीम शेख, इम्रान शेख सोबत नाशिक जिल्हा व नांदगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। तर नाशिक येथे राणेगण सिद्धी हे ठिकाण आहे जे सामाजिक कार्यकर्ता आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाशी संबंधित आहे। हे ठिकाण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे जे सामाजिक कार्यकर्ता आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाशी संबंधित आहे। राणेगण सिद्धी हे अण्णा हजारे यांच्याशी संबंधित आहे जे एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता आहेत।